हा शिंदे साहेब बोला ना. हा साहेब नमस्कार. नमस्कार नमस्कार. काय चाललंय? आहे ऑफिसला आहे ना, बोला ना. हा का? हो काय हो. नाही, गेल्या 2 दिवसापासून मी बघतोय ते सोशल मीडियावर बघतोय LICच्या बाबतीत थोडा निगेटिव्हिटी दिसू राहिली. ते फ्रॉड झालेलं दिसतंय. मग काय आपल्या पैशाचं कसं काय लाईन कसे काय? नाही नाही, तुम्ही जो भरलेला हप्ता आहे तो सुरक्षित आहे. तुमची गुंतवणुकीबद्दल काही काळजी करू नका. तर बातम्या हा येत आहेत त्याची सत्यता मी आज सकाळपासूनच अधिकाऱ्यांशी बोलतोय का नेमकं हा या न्यूजचं सत्यता काय. त्यातून मी जे काही आकलन केलं आहे ते मी आता स्टेटसला पण एक माहिती ठेवली का LIC हा कशा हा हा पद्धतीनं गुंतवणूक करतं, कुठल्या फंडात करतं, इक्विटीमध्ये किती करतं, सरकारी बॉन्ड्समध्ये किती करतं, प्रायव्हेट सेक्टरमध्ये करतं किती, IPOमध्ये किती गुंतवणूक करते, याचं सगळं सविस्तर माहिती मी तुम्हाला शेअर केली आहे आत्ता. हो आणि हो बघितली, मी आता पण जो ती बघितली. राजेश एक्सपोर्टचा जो विषय मीडियात आला आहे तो 10% काहीतरी पॉईंटवरती इन्व्हेस्टमेंट LICची होती त्यामध्ये. पण राजेश हा एक्सपोर्टनं जी माहिती SEBIला दिली ती चुकीच्या पद्धतीने दिली. त्यांनी त्यांचं हा आर्थिक उत्पन्न फुगवटा करून दाखवले. त्यातून LICनं चुकीची गुंतवणूक केला असं प्राथमिक दिसतंय. 10% हो LICचे असले तरी 90% इतर प्रायव्हेट सेक्टरचे आहेत आणि त्याची कुठं न्यूज येत नाही आहे. अच्छा. हां, आणि 90% प्रायव्हेट सेक्टरनं जर बुडालं तर त्याची गॅरंटी गव्हर्नमेंटची नाही आहे प्रायव्हेट सेक्टरची. पण LIC हो सुरक्षित आहे. LIC केंद्र सरकारची हमी असलेली संस्था आहे. उद्या कुठलीही आर्थिक तूट जरी आली तरी ती आर्थिक संस्था गव्हर्नमेंटच्या असल्या कारणानं गव्हर्नमेंट तिची जबाबदारी घेणार आहे. ठीक आहे. ते काय आता अडचण हे तर नाही. आम्ही आमच्या पातळीवर LIC बोलतोय की तुम्ही गुंतवणूक करताना काळजीपूर्वक करा, याचा पाठपुरावा आम्ही निश्चित करणार आहे आणि तुमच्या हो ग्राहकांच्या पैशाची हमी आम्ही तुमच्या सोबत आहोत. हो जे हो काही हो भविष्यात कुठली गरज लागेल कायदेशीर पूर्तता करण्यासाठी वगैरे हो किंवा आणखी काय LICच्या संदर्भात वरच्या पातळीवर चर्चा करावं लागेल त्यासाठी आम्ही तुमच्याबरोबर निश्चित आहोत. काळजी करण्याचं कुठलंही कारण नाही. तुम्ही जो निर्णय घेतला आहे गुंतवणुकीचा मागच्या काही दिवसापासून तुम्ही अत्यंत कमी वयात चांगली गुंतवणूक करतायत. सगळे पैसे सुरक्षित राहतील तुमचे. विम्याचं कवच सुरू राहील, बचत सुरू राहील आणि चांगले रिटर्नसुद्धा तुम्हाला मिळतील. कारण तुम्ही जो प्लॅनमध्ये गुंतवणूक केली ती गॅरंटेड ॲडिशनचा प्लॅन आहे तो. म्हणून तुम्ही काही काळजी करू नका. हो तेच मी 2 दिवसापासून बघतोय, म्हणून म्हटलं एक चौकशीसाठी तुम्हाला कॉल करावा, कारण की एक विश्वास म्हणून मी तुमच्यावर शब्द नाही टाकलाय. नाही, विश्वास ठेवा तुम्ही. विश्वासाबद्दल कुठलाही तडा जाणार नाही आणि LIC विश्वासाची संस्था आहे. त्याबद्दल कुठली मनात शंका आणू नका. नाही काही अडचण नाही. तुम्ही सोबत आहे म्हणून तर मग सगळं काही मी पाऊल उचललं त्याच्यामध्ये गुंतवणूक करायचं. नाही तर मग तुमच्याकडून जे मला गायडन्स भेटलं ना तेच एकदम बेटर होतं, म्हणून तर मी पाऊल उचललं ते LIC मध्ये टाकायचं, नाही का? निश्चित निश्चित काही काळजी करू नका. तुमचं जे ओके काही ओके. मग एकदम टेन्शन फ्री राहून. हो, टेन्शन फ्री राहा, अगदी टेन्शन फ्री राहा. आणि पुढचं जे जीवनसाथी करायचा प्लॅन तोही करून घ्या. हो हो नक्की नक्की, काहीच अडचण ओके नाही. ओके. थँक्यू सर. हो हो ओके.